हाय गाईज, गुड मॉर्निंग. मी शीतल आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. सो आजचा दिवस खूपच खास आहे, कारण आज गट्टूचा बड्डे आहे आणि डबल धमाका आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पण आहे. सो 2 सेलिब्रेशन्स आहेत आज. मी गट्टूला छोटंसं असं सरप्राईज देणार आहे. मी प्लॅन केलं आहे सरप्राईज आणि त्याला त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही आहे. सो आत्ता सकाळचे 9 वाजलेत आणि आम्ही जातो आहे सेलिब्रेट करायला त्याचा बड्डे. त्याला जरा पण आयडिया नाही आहे त्याची. सो मी आता त्याला म्हणते रेडी हो, पण त्याची काय रिॲक्शन असेल ते मी बघते. तू काय ऐकलंस? तू काय ऐकलंस? प्यायचं आहे, पण तू काय ऐकलंस? जा ना आतमध्ये, जा जा. सो मे बी त्याने ऐकलं असेल, त्याला कळलं असेल थोडंफार तरी. आणि मी त्याला आता रेडी व्हायला सांगते, बघते त्याची रिॲक्शन काय असेल. म्हणजे तो तर नाहीच म्हणेल, कारण ऑफकोर्स त्याला नाहीच आवडत बड्डे वगैरे सेलिब्रेट करायला. तरी पण मी छोटंसं असं प्लॅन केलं आहे सेलिब्रेशनचं. सो आपण जाऊयात आत्ता बड्डे सेलिब्रेट करायला. मी आधी रेडी होते आणि त्याला पण सांगते रेडी व्हायला. सो चलो, डबल धमाका सेलिब्रेट करते हे. सोनियाची उगवली सकाळ, ओ सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ. जन्मास आले भीमबाळ, जन्मास आले भीमबाळ. जन्मस आले भीमबाळ, जन्मस आले भीमबाळ. मी रेडी झालोय, दोघे पण असे काहीसे. मी गोरी आहे, माझं मेक. आणि आता आम्ही चाललोय बर्थडे सेलिब्रेशन करायला आणि त्याला कळलंच ऑब्व्हियसली, कारण त्याला मी तयार व्हायला सांगितलं आणि सगळंच कळलं त्याला. बर्थडेचा केक पण मी जिथून ऑर्डर केला आहे तिथे करंजाडेला मी घ्यायला चाललो आहे बर्थडे केक. आता काय झालं आहे की मी एकटी तर हे सगळं नाही करू शकत, कारण त्याला सगळं कळेलच. त्यामुळे मला त्याला काही गोष्टी सांगाव्या लागत आहेत आणि म्हणून त्याला कळलं आहे सगळं. सो आम्ही आता करंजाडेला जातो आणि केक घेतो आणि मग जिथे मी प्लॅनिंग केलं आहे त्याच्याबद्दल त्याला काही माहीत नाही आहे. सो आम्ही आता तिथे निघतोय आता. सो फायनली केक आला आहे आणि आम्ही त्या ठिकाणी पण आलो आहे. स्वप्नीलला मी थोडा वेळ बाहेरच थांबायला सांगितलं आहे, कारण मी आतमध्ये जाऊन थोडंसं माझ्याकडचं जे डेकोरेशन आहे ते करते आणि मग त्याला बोलवते. बापरे, खूप ऊन पण आहे. ऐक, आणि आता स्वप्नील बाहेर बसला आहे. तयारी झाली आहे सगळी. मी केक जो आणला आहे
तो त्याच्याच आवडीचा आहे. तो PUBG लवर आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी हा केक आणला आणि त्याला ह्याची पण अजिबात आयडिया नाही आहे. आणि डेकोरेशन तर इतकं सुंदर आहे, म्हणजे खूप छान आहे. एक तर हा कलर कॉम्बिनेशन आहे ना, तोच मला खूप आवडतो, गोल्डन आणि ब्लॅक. आणि असं काहीसं त्याच्यासाठी सरप्राईज केलं आहे. खूप भारी वाटतंय. तर आमचं हे छोटंसं असं सरप्राईज, म्हणजे मीच प्लॅन केलं होतं, छोटं, अगदीच छोटं आमच्या दोघांचं जे सरप्राईज होतं ते झालं आहे. आणि मला तर इथलं डेकोरेशन आणि सगळ्या गोष्टी खूप आवडल्या. ज्या ओनर आहेत त्या तर खूप चांगल्या आहेत, पोलाइटली बोलतात. इव्हेंट ड्रीम इव्हेंट म्हणून आहे, नवी मुंबईमध्ये, न्यू पनवेलमध्ये आहे. सो इथे छोटेसे जे प्लॅनिंग्ज असतात, म्हणजे बर्थडे असो किंवा आणखी बेबी शॉवर असो किंवा असे छोटे छोटे जे प्लॅनिंग असतात ते तुम्ही इथे करू शकता. आणि खूप सुंदर लोकेशन आहे हे, तुम्ही बघितलंच असेल. इतकं छान डेकोरेशन आहे आणि जशी आपल्याला थीम हवी त्या प्रकारे आपण थीम चूज करू शकतो. सो मला गोल्डन आणि ब्लॅकची थीम हवी होती. सो मी त्यांना सांगितलं गोल्डन आणि ब्लॅकची थीम मला हवी आहे. सो त्यांनी मला हवं तसंच अगदी खूप सुंदर असं डेकोरेशन केलं आणि मला तर आवडले. आता स्वप्नीलला विचारूयात, त्याला माझं डेकोरेशन म्हणजे मी जे प्लॅनिंग केलेलं कसं वाटलं. अर्धा तासापासून मी बाहेर उभा होतो. म्हणजे मला काल आयडिया आलेली, कळलं होतं की काहीतरी चाललं याचं. कारण 2 दिवस आधी मला बोलली की मी जाते पुरणपोळी खायला, मला चव आले तोंडाला, मला पुरणपोळी खायची आहे. त्यानंतर मी रात्री तिला व्हिडिओ कॉल केलेला, तेव्हा ती दिसली मँगो ज्यूस पिताना आणि पुरणपोळी घेऊन आली. पार्सल घेऊन आली, खाल्ली की नाही ते माहिती नाही मला. आणि नंतर मग आज बाहेर पडलो तेव्हा सकाळी असं मला आली शंका आली की काहीतरी करते ही. त्याच्यानंतर काय बोल नाही, मी प्लॅनिंग असं केलं होतं की एकदा आम्ही इथे शेजारी एक स्टुडिओ आहे तिथे आलो होतो. तर मी बघितलं इथे इव्हेंट ड्रीम इव्हेंट म्हणून आहे. सो मला असं वाटलं की कोणतं सरप्राईज असेल तर ते इथे द्यायचं. त्यामुळे हा चान्स खूप चांगला होता, कारण अगदी मला छोटंसं त्याला सरप्राईज द्यायचं होतं. आणि आम्ही दोघेच आहोत, त्याच्यामुळे काय होतं ना की फक्त केक कटिंग आणि याच गोष्टी होतात. आणि जर सोबत जर कोणी असतं तर नक्कीच आम्ही डान्स वगैरे केला असतं आणि खूप छान एन्जॉय केलं असतं. आत्ताही छान एन्जॉय केलं आहे आम्ही, पण दोघेजणं आहोत म्हणून छोटंसं मला त्याला सरप्राईज द्यायचं होतं. आणि हे मी सरप्राईज प्लॅन केलं. त्या दिवशी असं झालं की तो सेकंड शिफ्टला गेला होता आणि मी म्हणजे आता ह्याला बोलून तर जाऊ शकत नाही किंवा मी घरातून असं नाही जात. त्याचं नेहमीच असतं की जा बाहेर फिर, एन्जॉय कर, पण मी नाही जात. तो नसेल तर मी नाही जात बाहेर. आणि त्या दिवशी मी गेले बाहेर आणि मला तिथे जाऊन असं वाटलं की नाही, कोणाला तरी कळायला पाहिजे की मी बाहेर आहे म्हणजे. सो मी त्याला फोन करून सांगितलं की मी ना बाहेर आले आणि पुरणपोळी खायला आले. सो तो बोलला, तू पुरणपोळी खायला एकटी कशी काय गेलीस? म्हटलं नाही, मला असं वाटलं की खावं असं, म्हणून मग मी आले. आणि मग मँगो ज्यूस घेतला, मी स्वतः प्यायला आणि त्याला पण घेऊन गेला. आणि पुरणपोळी मला तशी नको हवी होती, पण मी एक बहाणा, कारण मला पुरणपोळी खूप आवडते, मग मी त्याला बोलले की मला पुरणपोळी खायचं आहे म्हणून मग मी गेले, आणली. पण पुरणपोळी आणली मी, म्हणजे मला पनवेलमध्ये नाही भेटली. मग मी कामोठ्याला गेले आणि तिथून मी पुरणपोळी घेऊन आले. सो त्याला असा डाऊटच नाही आला. कारण मला आवडतं आणि मी खाण्याची, म्हणजे मी फूडी आहे, मी
म्हणजे खातेच मला जे आवडतं ते. सो मी ते केलंच. त्याला अजिबात प्लॅनिंग नव्हती आणि मग फायनली आज मी ते सरप्राईज दिलं. तुला सरप्राईज कसं वाटलं ते? खूप छान सरप्राईज आहे. म्हणजे त्याने खूप छान मॅनेज केलेलं, कारण एकटीच आलेली, सगळं मॅनेज केलं. आणि वो बोलते हैं ना कि दिल खुश हो गया, दिन भर गया, मतलब अभी भूखी नहीं लगती, पेट भर गया, असं वाला आहे. खूप छान छान मॅनेज केलं आहे इथे असं तिने. आहे की इथे आपण लंच किंवा डिनर पण करू शकतो इथे. म्हणजे इथे सिटिंग एरिया पण आहे, दाखव ना इथे. सो इथे Lounge लंच वगैरे. किंवा डिनर पण करू शकतो. पण आम्हाला आत्ता नाही करायचं आहे, लंच पण नाही करायचं आहे, कारण आम्ही आत्ता गावी चाललो आहे. मी जसं सकाळी बोलले तुम्हाला. ओव्हरऑल खूप छान सरप्राईज दिलेलं आहे तिने मला. गट्टू बट्टू प्यार है ये तेरा जन्मदिन, खुशियों का त्योहार है, जिस रंग का हमको रहता इंतजार है। ये तेरा जन्मदिन, खुशियों का त्योहार है, ये दिन मुबारक तुमको सौ सौ बार है, हर बार है, बार बार है, जिस दिन का हमको रहता इंतजार है। ये तेरा जन्मदिन, खुशियों का त्योहार है। अंबर में जितने तारे, कदमों में हो तेरे सारे। अंबर में जितने तारे, कदमों में हो तेरे सारे। फूलों सा महके हर पल, थम जाए यूं ही बहारे। तेरी हर एक हंसी में जग सारा निसार है, हर बार है, बार बार है, जिस दिन का हमको रहता इंतजार है। ये तेरा जन्मदिन, खुशियों का त्योहार है। बढ़ते ही रहना आगे, निकले दुआएं इस दिल से। बढ़ते ही रहना आगे, निकले दुआएं इस दिल से। है आरज़ू मिट जाए हर फासले मंजिल के, तेरे साथ हमेशा हम लोगों का प्यार है, हर बार है, बार बार है, जिस दिन का हमको रहता इंतजार है। ये तेरा जन्मदिन, खुशियों का त्योहार है। हैप्पी बर्थडे। जिस दिन का हमको रहता इंतजार है। ये तेरा जन्मदिन, खुशियों का त्योहार है। तुम्ही आत्ता डान्स बघितलंच. म्हणजे आमच्या दोघांना पण डान्स नाही येत करता, तरी पण म्हणजे मला खूप आवडतं डान्स करायला, म्हणून छोटासा असा प्रयत्न मी केला. त्याचं तर नाहीच होतं ऑफकोर्स. तोंड काय असं करतो, नीट कर ना. त्याचं तर नाहीच होतं डान्स करायला, पण मला करायचा होता. सो आम्ही छोटासा प्रयत्न केला, कारण ह्या ज्या छोट्या छोट्या मेमरीज असतात ना, त्याच कायम लक्षात राहतात. कारण आपण काही वर्षानंतर जेव्हा ह्या व्हिडिओज बघू, हे फोटोज बघू, तेव्हा खूप छान वाटतं. म्हणजे मलाच असं नाही, प्रत्येकाला असंच होतं. कारण आधीच्या जे कॉलेजचे दिवस होते, तेव्हा जे एन्जॉय केलं होतं, किंवा तेव्हा ज्या पद्धतीने बड्डे सेलिब्रेट करायचो, सो त्या आठवणी जेव्हा आता आपण बघतो ना, व्हिडिओज बघतो किंवा फोटो बघतो, तर खूप नॉस्टॅल्जिक वाटतं. सो आत्ता पण
हे जे सेलिब्रेशन आहे आत्ता आम्ही दोघांनीच सेलिब्रेशन केलं आहे, पण छोटंसं आहे पण क्यूट आणि खूप खूप सुंदर आहे. म्हणजे मीच जरी प्लॅन केलं असलं तरी पण अशी स्वतःची स्तुती करणं किंवा स्वतःच्या प्लॅनिंगला स्तुती करणं नाही बरोबर, पण मला खूप आवडलं जे हे प्लॅनिंग आहे ते किंवा इथली अरेंजमेंट आहे जे सगळंच आवडलं. स्वतःचं काय मी बोललो ना छान आहे. अरे हां, पण मी बोलते म्हणून ना. सो आम्ही आता हा डान्स करण्याचा प्रयत्न केला कसा बसा, छोटूसा प्रयत्न केला आम्ही. आणि सो आत्ता आम्ही निघालो आहे घरी. आत्ता आमचं झालं सगळं सेलिब्रेशन झालं. आता बाहेर जाऊन आम्ही लंच करू आणि थोड्या वेळाने करू लंच. आणि इथे जर कोणाला जर ड्रीम इव्हेंटला जर काही प्लॅन करायचं असेल तर तुम्ही नक्की करा. खूप रिजनेबल Spacious पण आहे आणि खूप छान आहे. तर तुम्हाला कोणतं बर्थडे पार्टी असेल किंवा बेबी शॉवर असेल किंवा कोणतं पण फंक्शन असेल तर तुम्ही इथे फंक्शन करू शकता. न्यू पनवेलला आहे हे. सो आता आमचं छोटंसं सेलिब्रेशन झालं. आता आम्ही निघालो महाडला जायला. सो गाईज, आजचा हा व्लॉग आणि गट्टूचं माझ्या बर्थडेचं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं असेल? थँक्यू. वेलकम. गट्टूचं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं? आवडलं असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. मग रात्रीच्या व्लॉगमध्ये म्हणजे आता हा व्लॉग किती मोठा होईल नाही सांगता येणार. जर हा मोठा झाला तर मग पुन्हा नेक्स्ट व्लॉग. सो संध्याकाळी त्याचं बर्थडेचं सेलिब्रेशन पण असेल, आई करतील. आणि ऑफकोर्स आता भीम जयंती आहे, महाडला चाललं आहे म्हणजे भीम जयंती ही चांगली आता मस्त दणक्यात होईल. सो चलो बाय. माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.